श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नवरात्र जवळ आलेली आहे व नवरात्रीमध्ये देवी मातेची आपल्याला कशा प्रकारे सेवा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेले आहे. नवरात्रीमध्ये आपल्याला पहिल्या दिवशी किंवा पहिल्या माळेला सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचे, देवांना स्नान घालायचे आहे. आपल्याला देवीसमोर लाल फुलं किंवा फुलांचा हार देवीला अर्पण करायचा आहे. यामुळे देवी लक्ष्मी घरामध्ये स्थायिक होते व घरातील सर्व नकारात्मक ज्या ऊर्जा आहे त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. नवरात्रीमध्ये सकाळी स्नानानंतर देवीला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्या घरामध्ये शांती, आनंद, सुख व सकारात्मकता टिकून राहते. देवी दुर्गेला नेहमी लाल किंवा पिवळी वस्त्रे आपल्याला अर्पण करायचे आहेत. दुर्गा मातेला नेहमी लाल किंवा पिवळी वस्त्रे आपण अर्पण करावीत. यामुळे देवी महाप्रसन्न होते, आयुष्यातील आपले अडथळे दूर होतात. नवरात्रीमध्ये कुमारिका मुलींना घरी त्यांना आपल्याला भोजन द्यायचं आहे आणि दक्षिणा किंवा वस्त्र द्यायचे आहे. असे केल्याने देवी कुमारीच्या रूपामध्ये प्रसन्न होते व आपल्या घरात सुद्धा प्रवेश करते. देवी मातेला कमळाचे फूल अर्पण करायचे आहे. कमळ हे लक्ष्मी आणि दुर्गेचे आवडते फूल असून यामुळे धनधान्याची वाढ होते व कमळाच्या फुलामध्ये लक्ष्मी माता वास करते. नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनामाचे आपल्याला पठण सुद्धा करायचे आहे. यामुळे देवीचे संरक्षण कवच आपल्या भोवती एक तयार होते. देवीला आपल्याला नारळ अर्पण करायचे आहे. हे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. देवी मातेसमोर आपल्याला रोज घंटानाद करायचा आहे. या घंटानादाने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला रोज सकाळी काही ना काही आपल्या घरामध्ये जो नैवेद्य बनतो तो नैवेद्य दाखवायचा आहे. शक्यतो गोड पदार्थ देवीला अत्यंत प्रिय आहेत. तो नैवेद्य आपल्याला देवी मातेला द्यायचा आहे. नवरात्रीच्या रात्रीमध्ये देवी समोर आपल्याला कापूर जाळायचा आहे. कारण कापूर जाळल्याने घरातील वाईट शक्ती नष्ट होतात, पवित्रता वाढते, प्रसन्न वातावरण तयार होते. नवरात्रीत रोज देवीला लाल चुनरी अर्पण करायचे आहे. हे अत्यंत शुभ असते. यामुळे आपले नशीब चमकते. देवीच्या मूर्तीसमोर कधीही आपल्याला रिकाम्या हाताने जायचे नाही आहे. आपल्या रोज काही ना काहीतरी आपल्याला देवी मातेला अर्पण करायचे आहे. ते फूल पाणी किंवा नैवेद्य काहीही जे असेल ते अर्पण करायचं आहे. नवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी आपल्याला देवी मातेची आरती देखील करायची आहे. जमला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळीस आरती करावी. यामुळे देवीचे वास्तव्य घरामध्ये राहते. आपल्याला देवीसमोर एक नारळ ठेवून नवरात्री संपल्यानंतर त्याचा प्रसाद करून खायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात. नवरात्रीमध्ये रोज एक गरीबाला किंवा गरजूला आपल्याला अन्नदान करायचं आहे. अन्नदान हे देवीला अत्यंत प्रिय आहे. नवरात्री देवीसमोर 9 दिवे लावणे हे विशेष शुभ मानले जाते. ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य राहते. देवीला रोज पान, सुपारी, लवंग आपल्याला अर्पण करायचे आहे. नवरात्रीमध्ये घरातील देवीला प्रथम नैवेद्य दाखवून देवांना नैवेद्य दाखवून मगच आपण जेवण करायचं आहे. आपल्या घरात जी आपण देवीची स्थापना केलेली असते तर देवीला नैवेद्य दाखवायचं, नंतर आपण जेवण करायचे. यामुळे भरभराट होते. देवीला गंध लावायचा आहे रोज. त्यामुळे देवीची कृपा आपल्याला कायम राहणार. देवीच्या चरणी आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे. याच्यामुळे कुटुंबामध्ये सुख शांती वाढण्यास मदत होते. नवरात्रीमध्ये आपल्याला रोज झोपताना देवीच्या नावाचा जप करत झोपायचे आहे. ज्यामुळे वाईट स्वप्न आपल्याला पडणार नाही. देवी मातेला आपल्याला रोज मध अर्पण करायचे आहे. मध हे अत्यंत प्रिय आणि गोड आहे. त्यामुळे देवीला ते प्रिय आहे. देवी मातेला आपल्याला सिंदूर देखील अर्पण करायचा आहे. यामुळे आपल्या सौभाग्य अखंड राहण्यास मदत होते. देवीला मिठाईमध्ये लाडू अर्पण करावे हे अत्यंत उत्तम मानले जाते. आपल्याला दुर्गा मातेचा रोज ओम दुर्गाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. मातेला आपल्याला रोज बेलाची पाने शक्य झाल्यास व्हायचे. देवी मातेसमोर शंख वाजवावा. याने वातावरण आपल्या घरामध्ये पवित्र आणि सकारात्मक बनते. देवी मातेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा आहे. यामुळे घरात आपल्या ऐश्वर्य वाढते. देवी मातेला आपल्याला रोज पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे. देवीसमोर आपल्याला रोज एकतरी तुळशीपत्र अर्पण करायचं आहे व गंगाजल देखील अर्पण करायचे आहे. याने घरातील पवित्रता राहते. देवीसमोर नेहमी पवित्र पाण्याने भरलेले कलश ठेवायचा आहे व आपल्याला या दिवसांमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला गाईला गवत खाऊ घालणे हे देखील खूप शुभ मानले जाते. देवी मातेला रोज आपल्याला सुगंधित अगरबत्तीने ओवाळायचं आहे. याने घरात वातावरण सुगंधित आणि शांत होते. नवरात्रीतील रोज घरातील आपल्याला सदस्यांनी मिळून आरती करायची आहे देवी मातेची. यामुळे एकोपा राहतो. देवी मातेला आपल्याला रोज हळदी कुंकू, फूल, धूप दीप हे देखील अर्पण करायचे आहे व हळदी कुंकू हे स्त्रीशक्तीचे प्रतीक असल्याने देवीला हळदी कुंकू जरूर अर्पण करावं.
देवीसमोर आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, याने सौख्य टिकून राहते. देवी मातेला आपल्याला गुलाबजल देखील अर्पण करायचं आहे. रोज एकतरी झाडाला आपल्याला पाणी द्यायचं आहे, कारण पर्यावरण पूजणे हे देखील देवीला खूप प्रिय आहे. दररोज आपल्याला शुद्ध तूप आणि साखरेचा प्रसाद बनवून देवी मातेला अर्पण करायचा आहे, किंवा गूळ आणि दुधाचा नैवेद्य देखील आपण अर्पण करू शकतो. रोज देवी मातेसमोर छोटासा कापूर होम आपल्याला करायचा आहे, याने आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते. व देवी मातेला रोज आरशामध्ये स्वतःचे रूप दाखवायचे आहे, म्हणजे देवी मातेसमोर आरसा नेऊन देवी मातेला तिचे रूप दाखवायचे आहे. आपल्या नवरात्रीमध्ये गरीब मुलींना भेटवस्तू द्यायच्या आहे व देवीला खीर अर्पण केल्याने सुद्धा देवी माता प्रसन्न होते. देवी मातेला सोन्याच्या रंगाचे म्हणजे पिवळ्या रंगाचे आपल्याला फूल अर्पण करायचे आहे, याने भाग्य उजळते. नवरात्रीमध्ये देवीसमोर रात्री शंख वाजवायचा आहे व देवी मातेला रोज आपल्याला हलवा म्हणजे हलव्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे. देवीसमोर बसून आपल्याला देवीची पूजा किंवा मंत्रोपचार करायचे आहे, याने आपल्या मनामध्ये सकारात्मकता तयार होते, मन शुद्ध राहते. देवी मातेला सौंदर्याचे म्हणजे सौभाग्याचे प्रतीक मेहंदी हे देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.